शासन त्यांना पगार देते। सकाळी 10 ते रात्री 6 बाल्याची बायको बाले आणि 4x4ची खोली हे त्या भारतीय बौद्ध सभेच्या म्हाताऱ्या लोकांचं ड्युटर काम असते। आता बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी सगळे म्हातारे बसतात, पण त्यांची एवढी हिंमत बी होत नाही। एखादा ऑटो जर पुतळ्यापाशी थांबला तर लांबून ते शिट्टी वाजवत नाही, आवाज देत नाही, किंवा एखाद्या पोलिसवाल्याला म्हणत नाही बघरे बाबा ऑटो काऊन व्हॉट्सअपचा एखादा ग्रुपवर मेसेज टाकला तर या प्रकारे म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येनं करून आपल्या माता भगिनी तरुणी आपल्या आया बहिणी सर्व उपस्थित राहिला। त्यामुळं आपण स्वतःसाठी अशी विनंती आहे की तुम्हाला जोरदार काय आपण महत्वपूर्ण असे चर्चा व्हायला पाहिजे। अजून कुणाचं काही मत आलं नाही त्या मेळाव्याविषयी। मेळाव्यामध्ये नेमकं कोणकोणते कार्यक्रम अटेंड करायचे ते घ्यावं लागला, घ्यायचा की नाही आपण सगळ्यांनी ठरवायचं। आणि दुसरी गोष्ट, आपण एकत्र असल्यामुळं माळ सोडण्याचं प्रकरण सुद्धा निपटलेलं आहे। तिथं आपल्या लोकांना स्मशानभूमीसाठी जागा देत नव्हते, तिथं स्मशान म्हणजे आपलं एकीचं बळ इतकं स्ट्रॉंग आहे की आपण ज्याच्यात उतरायलो आपण तिथं सक्सेस झालो। आपल्याला पाहणारे लोक सुद्धा आपल्या जवळ आले। त्यामुळे आपण आता इथं ठरवा, अट्रॅसिटी असेल, कोणताही सामाजिक प्रश्न असेल, कोणावर खरंच अन्याय होत असेल तर आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू। त्यांनी राजगृह ब्रिगेडचा सभासद असायला आवश्यक आहे, राजगृह बांधील असायला पाहिजे, एवढं बोलतो। आणि येणारा दसरा मेळावा घ्यायचा की नाही हे स्वयं समितीनं ठरवा। सर्वांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, सुरुवात जरा चांगली करायला जय भीम, कारण आपला देशच जय भीम आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्या रक्तामध्ये फिरवलेलं आहे, समजा जय भीम नावाची गर्जना, ती जरा चांगली मनाभावातून तुम्ही जर जय भीम म्हणला तर त्याला चित्रामध्ये विजय यावी, असा तरी विजय जय महाराज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा, भारतीय राज्यघटनेचा। मित्रांनो, आज महत्वपूर्ण अशा आजच्या बैठकीमध्ये आपण उपस्थित झाला। राजगृह ब्रिगेडची ही पहिली आणि सर्वात म्हणजे आतापर्यंत आपण बैठकी पाहिल्या असतात, सावली देशपासला आला असतात, तुमच्या पक्षाचे असेल, आणखी जे पक्ष